शहरातील नेत्यांनी शहराचा विकास केला नाही म्हणून आज शहराची अवस्था बिकट झाली आहे। शहरामध्ये विकास करायचा असेल तर बदल घडवायला हवा, यामुळे मी रिमोट चिन्ह घेऊन निवडणूक लढवायला आलोय, असं विधान डॉक्टर जीवन राजपूत यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केलंय। यावेळी डॉक्टर जीवन राजपूत यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपण पाहूया। राज्यभरामध्ये लोकसभा निवडणुकीचं रणसंग्राम पाहायला मिळतंय। दिग्गज लोकसभेचे उमेदवार आता मैदानात उतरलेले आहेत। हे रणांगण आता साधंसुद्धा राहिलेलं नाहीये, कारण याच मैदानामध्ये दिग्गज नेते उतरलेले आहेत। दिग्गज नामवंत व्यक्तिमत्व या लढाईमध्ये पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा असे काही उमेदवार आहेत ज्यांचं नाव आता सर्वाधिक जास्त चर्चेत आहे। त्यामध्ये एक उमेदवार आहेत ते म्हणजे जीवन राजपूत। ते डॉक्टर आहेत, त्यासोबत त्यांचं मोठं हॉस्पिटलसुद्धा आहे आणि ते एक वकीलसुद्धा आहेत। मात्र जी काही जुने चेहरे आहेत त्या जुन्या चेहऱ्यांमध्ये हा एक नवा चेहरा आहे, कारण आतापर्यंत जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये तेच जुने चेहरे पुन्हा एकदा वन्स मोर होत आहेत। मात्र आता नवा चेहरा जो आहे तो एक जीवन राजपूत ते आपल्यासोबत स्वतः आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल ह्या राजकारणामध्ये तुम्ही आतापर्यंत पाहिलं की जुने चेहरे हे पुन्हा पुन्हा निवडणुकीत उतरतात, मात्र जुने चेहरे जरी असले, जुने प्रश्नांची जाण असताना सुद्धा त्यात बदल होत नाही, ते प्रश्न सोडवले जात नाहीत। आणि तुम्ही सेटल असताना, म्हणजे तुमच्याकडे एक चांगला व्यवसाय असताना, त्यानंतर तुम्ही एक वकील असताना, नामवंत असताना आणि चांगला भडभक्कम पैसासुद्धा असताना, एवढं काही असताना तुम्ही का निवडणुकीत आलात किंवा का राजकारणात तुम्ही येत आहे? पहिली गोष्ट भडभक्कम पैसा नाही आहे। दुसरी गोष्ट मी पे बॅक टू सोसायटी डॉक्टर आहे। सेवा देणं माझं काम आहे, कर्म आहे माझं। आणि जे काही ज्ञान घेतलेलं आहे, डॉक्टर असेल, वकील असेल, सामाजिक ज्ञान असेल, गावाकडचा शेतकरी म्हणून मी शेतकरी मुलगा, जे काही ज्ञान आहे, तर जेव्हा मला इथे दिसतंय की कोणी विकासाचा चेहरा पुढे येत नाही आहे। जुने चेहरे तुम्ही सांगितलं प्रश्नांची जाण असलेले, त्यांना प्रश्नाची जाण असते तर प्रश्न सुटले असते साहेब। आज गावात तुम्हाला चर्चा माहिती की त्यांना काहीच जाण नसल्यामुळे असं प्रश्न होतो आहे। आणि त्यामुळे आपल्यासारख्या म्हणजे यंग जनरेशननी, ज्याला पूर्णपणे ज्ञान आहे, ज्याला पूर्णपणे त्याचा प्रश्न सोडू शकतात, असे जर पुढे नाही आलं तर आपला मराठवाडा हा म्हणजे जो मागे राहिला आहे तो अजून 2 पिढ्या मागे जाईल, म्हणून ती तळमळ होती। ह्या शहराचं 21व्या शतकातलं म्हणजे आपल्याला नंबर मिळाला 21 आणि रिमोट कंट्रोल, हे विकासाचं रिमोट कंट्रोल आपल्या युवकांच्या हातात दिलं तर आपला भारत देश हा अग्रेसर राहील, हे आपल्या मोदीजींचं वाक्य आहे। आणि त्यामुळे इथेसुद्धा विकासाचं रिमोट कंट्रोल आता आपल्याकडे आहे। माझे युवा बांधव त्यामध्ये पूर्णपणे ताकदीशी लागलेले आहे। जरी ते दुसऱ्यांच्या आता कार्यकर्ते असल्यामुळे फिरत आहे, पण शेवटी त्यांचं मन माझ्याबरोबर आहे। आणि सर्व युवा आणि माता भगिनी आणि माझे काही बांधव आहेत सर्व, त्यांनी ठरलेलं आहे की यावेळेस मात्र विकासाचंच बटन दाबणार ते। जीवन राजपूत यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न असतील किंवा बेरोजगारी असेल, हे मुद्दे घेऊन जे आहे ते या निवडणुकीला सामोरं जाताना पाहिलं आहे, आपण त्यांना पाहिलेलं आहे। आणि त्यांना जे चिन्ह मिळाले ते म्हणजे रिमोट, ते रिमोट नाही तर हे रिमोट कंट्रोल तुम्ही माझ्या हातामध्ये द्या, नक्कीच तुम्हाला बटन दाबल्याबरोबर विकास दिसेल, असं ते या ठिकाणी बोलत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।